मुख्यमंत्री फडणवीसांच्या पारदर्शकतेच्या निर्णयाचं मिटकरी यांच्याकडून स्वागत करण्यात आलंय। महाविकास आघाडीचं सरकार असताना काही एजंटकडून मला पैशांची मागणी झाल्याचं अमोल मिटकरी म्हणाले। संबंधित खात्यासंदर्भात काम पडल्यावर मला वाईट अनुभव आला असं देखील मिटकरी यांनी सांगितलंय। एका कामासाठी 5 लाखांची मागणी करण्यात आल्याचा दावा मिटकरी यांनी केला आहे। अतिशय आम्ही मंत्र्यांचं नाव घेत नाहीये। ज्या खात्याचे संबंधित मंत्री मला आरोग्य विभागाशी काम पडलं त्यावेळेस आरोग्य मंत्री तानाजी सावंत होते, मला मृद व जलसंधारण विभागाशी काम पडलं त्यावेळेस मंत्री संजय राठोड साहेब होते, मला रोजगार हमी योजना फलोत्पादनशी काम पडलं त्यावेळेस संदीपान भुमरे मंत्री होते आणि कृषी खात्याशी काम पडलं त्यावेळेस अब्दुल सत्तार होते। त्यामुळे या चारही डिपार्टमेंटचा मला वाईटच अनुभव आला। मी महाविकास आघाडीचं सरकार असताना ज्यावेळेस पहिल्यांदा आमदार झालो त्यावेळेस माझा नवीन अनुभव होता आणि त्या अनुभवामध्ये मला संदीपान भुमरे साहेब ज्या खात्याचे मंत्री होते त्या खात्याशी संबंधित एका एजंटनी मी त्यांचा पीए आहे असं भासवून पैशाची मागणी केली होती आणि पैशाची मागणी पूर्ण न झाल्यामुळे ती माझी कामं पण प्रस्तावित झाली नाहीत। त्यानंतर मला कळलं की असं पण असू शकतं। त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जो पारदर्शकतेचा निर्णय फिक्सरांना चाप लावलाय याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो।